नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी NMS यामध्ये विषय मानसिक क्षमता चाचणी। आपलं जे वर्ग 8वीचं जे आपलं NMS चे पेपर होणार आहे त्यामध्ये आपण आजच्या सत्रामध्ये आजची तुमच्या वर्ग 8वी साठी एक नवीन सिरीज आपण लॉन्च केलेली आहे। त्या सिरीजचं नाव आहे संघर्ष सिरीज। येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याकडे जेवढे दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत तेवढ्या दिवसांमध्ये तुमचा अभ्यासक्रम आपण आपल्या YouTube चॅनलवरती तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत। तर त्यामध्ये आपण वर्ग 8वी NMS यामध्ये विषय मानसिक क्षमता चाचणी ज्याला आपण मॅथ्सचे पेपर म्हणतोय। आजचा सेशन असेल पार्ट 1 साठी। आजचा सेशन जे आहे पार्ट 1 साठी आहे आणि ह्या मानसिक क्षमता चाचणी यामध्ये प्रकरण क्रमांक पहिले क्रमाने येणारे अक्षर गट। आता क्रमाने येणारे अक्षर गट ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, लेटर सिरीज। काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, लेटर सिरीज। आणि ही सिरीज असणार आहे तयारी 90 पैकी 90 गुण घेण्याची। जर तुम्हाला पण या परीक्षेमध्ये मॅथ्सच्या पेपरमध्ये 90 पैकी 90 गुण जर तुम्हाला मिळवायचे असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर जुळले असतील आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसतील तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारची प्रतीक्षा न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आजचा व्हिडिओ आहे मानसिक क्षमता चाचणीच्या आधारित जो की मॅथ्सचा पेपर आहे आणि त्यामध्ये आपण पाहणार आहोत अक्षर मालिकेवरील प्रश्न। आता अक्षर मालिका कोणती आणि याच्या आधारित येणारे प्रश्न कोणते यावरती आपण सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मधला हा पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच असेल आणि वरच्या बाजूस आपल्याला जी लेटर सिरीज आहे, जी अक्षर मालिका आहे, जी तुम्हाला वरच्या बाजूला दिसते। यामध्ये आपल्याकडे कॅपिटल ए पासून तर कॅपिटल झेड पर्यंतची जी अक्षर आहेत ते आपल्याला स्क्रीनवरती दिसते। आता या अक्षरांमधून आपल्याला शोधायचं आहे की नेमकं पहिला प्रश्न आपल्याला कशा प्रकारचा दिलेला आहे तो आपण बघूया। पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काही पद दिलेले आहेत तर आपल्याला याला अक्षर सुद्धा म्हणता येतील। तर आपण याला पदानुसार त्याचे वाचन करूया। बी डी जी के पी व्ही। त्यानंतर आपल्याकडे दिलेले प्रश्नार्थ चिन्ह अशा आपल्याकडे पद दिलेले आहेत। आता या पदांमध्ये नेमकं कुठल्या प्रकारचा क्रम आहे हे आपण सगळ्यात अगोदर बघून घेऊया। आता बी आणि डी, बी कुठे आहे, डी त्याचबरोबर डी। आता बी आणि डी मध्ये जर बघितलं तर या दोन पदांमध्ये एक अक्षर गाळले गेलेले आहे, म्हणजे एक आड अक्षर आपल्याकडे मिळालेले आहे। म्हणजे या दोघांमध्ये एक अक्षर काय केलेलं आहे मित्रांनो, गाळले गेलेले, बरोबर आहे, म्हणजे त्याला बाजूला काढलं। त्याच्यानंतर डी आणि जी मध्ये जर बघितलं तर यामध्ये आपल्याकडे दोन अक्षर गाळले गेले। किती विद्यार्थी मित्रांनो, दोन अक्षर गाळले गेलेले आता डी आणि जी मध्ये। आता जी आणि के मध्ये किती आहे बघूया। यामध्ये किती अक्षर गाळले गेलेले आहेत ते आपण बघूया। एच आय जे असे आपल्याकडे 3 अक्षर गाळले गेलेले आहेत। किती विद्यार्थी मित्रांनो, 3 अक्षर गाळले गेलेले आहेत। त्यानंतर पुढच्या पदांमधला क्रम नेमका कुठल्या प्रकारचा आहे बघा। के आणि पी, के अंडरलाइन केलेलं आहे, पीच्या खाली पण अंडरलाइन करूया। आता के आणि पी मध्ये किती अक्षर गाळले गेलेले आहेत, एल एम एन ओ अशा आपल्याकडे 4 अक्षर त्यांच्यामध्ये गाळले गेलेले आहेत। त्याचबरोबर आता पुढचे आपल्याकडे पद आहेत पी आणि बी। आता या दोन पदांमध्ये नेमकं किती अक्षर गाळले गेलेले आहेत आपण बीच्या खाली अंडरलाइन करूया। आता पी आणि बी यामध्ये नेमकं किती अक्षर गाळले गेलेले आहेत त्यावरती आपण बघूया काय दिलेलं आहे। ए क्यू आर एस टी यू आणि जर बघितलं तर याच्यामध्ये 5 अक्षर गाळले गेलेले आहेत। आता यामध्ये तुम्हाला क्रम लक्षात आला असेल विद्यार्थी मित्रांनो, बी आणि डी मध्ये जर आपण या दोन पदामध्ये जर बघितलं तर एक अक्षर गाळलं गेलेलं आहे। एक अक्षर काढून नंतर येणारा अक्षर हे आपल्याला पुढचं अक्षर मिळालेलं आहे। आता डी आणि जी मध्ये जर बघितलं तर 2 अक्षर गाळले गेलेले आहेत, त्यानंतर आपल्याला पुढचं अक्षर आपल्याला मिळालेलं आहे। त्याचबरोबर जी आणि के मध्ये जर बघितलं तर 3 अक्षर गाळले गेलेले आहेत आणि त्याचबरोबर के आणि पी मध्ये जर बघितलं तर 4 अक्षर गाळले गेलेले आहेत आणि पी आणि डी मध्ये जर बघितलं तर 5 अक्षर गाळले गेलेले आहेत। मग पुढचं जे प्रश्नार्थ चिन्हाच्या जागेवरती जे येणारा अक्षर आहे ते किती आड येणार विद्यार्थी मित्रांनो, 6 अक्षर गाळून 7व्या क्रमांकावर येणारे जे अक्षर असेल ते आपलं उत्तर असेल। आता बी पासून 7व्या क्रमांकावर येणारे अक्षर बघा 1 2 3 4 5 6 म्हणजे इथपर्यंत अक्षर गाळले गेलेले आहे। म्हणजे त्यानंतरचं येणारे जे अक्षर आहे ते आपल्यासाठी काय विद्यार्थी मित्रांनो, सी हे अक्षर आपल्याकडे प्रश्नार्थ चिन्हाच्या जागेवरती येणार आहे। आता प्रश्न क्रमांक पहिल्या याच्यामध्ये सी हा पर्याय आपल्याला दिसतोय का विद्यार्थी मित्रांनो, यस। तर सी हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय। तर प्रश्न क्रमांक पहिला या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4।
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. अजून व्हिडिओ संपलेला नाही आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर लागेल आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न. नेमकं प्रश्न क्रमांक दुसरा नेमकं कुठल्या प्रकारचा आहे त्यावरती चर्चा आपण करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती दिसते. आता दुसऱ्या प्रश्नांमध्ये पण आपल्याकडे काही पद दिलेले आहेत. आता त्या पदांमध्ये नेमकं कुठल्या प्रकारचा क्रम दिलेला आहे हे अगोदर आपण समजून घेऊया. पहिला आपल्याकडे दिलेला आहे जे एम. जे कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवरती हे जे आणि एम. याच्यामध्ये जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये पण एक अक्षर गाळले गेलेले आहे. किती विद्यार्थी मित्रांनो एक अक्षर गाळले गेलेले आहे. आता एल आणि एन मध्ये आपण बघूया. एल आणि एन मध्ये बघितलं तर पुन्हा यांच्यामध्ये एक अक्षर गाळलं गेलेलं आहे. त्याचबरोबर एन आणि पी मध्ये जर बघितलं तर एक अक्षर गाळलं गेलेलं आहे ओ अक्षर, बरोबर आहे. त्यानंतर पुढचं अक्षर आपल्याला मिळालेलं आहे. त्याचबरोबर पी आणि आर मध्ये जर बघितलं तर यामध्ये सुद्धा आपल्याकडे एक अक्षर आपल्याकडे गाळलं गेलेलं दिसते. म्हणजे एकाड अक्षर असं आपल्याकडे मिळत आहे. त्याचबरोबर आर आणि टी मध्ये जर बघितलं तर एक अक्षर इथं सुद्धा आपल्याकडे काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो गाळलं गेलेलं आहे. त्यानंतर कुठेतरी आपल्याकडे टी मिळालेलं आहे. आता टी नंतर येणारा अक्षर किती अक्षर गाळून मिळालेलं असेल विद्यार्थी मित्रांनो तर एक अक्षर गाळलं गेलेलं असेल. मग टी नंतर येणारे जे यू अक्षर आहे ते गाळलं गेलेलं आहे. मग त्यानंतर येणारा अक्षर काय विद्यार्थी मित्रांनो तर येणारा अक्षर हे आपल्यासाठी व्ही आहे. तर व्ही हा पर्याय आपल्याला प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसतोय का बघा विद्यार्थी मित्रांनो यस. तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला व्ही अक्षर आपल्याला पाहायला मिळतोय. तर प्रश्न क्रमांक 2 या प्रश्नाचं चूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक 2 याला आपल्याला काय करता येते सॉल्व्ह करता येते. त्यानंतर आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 3. बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 3 नेमकं हा आता थोड्या वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आपल्याकडे आलेला आहे. सुरुवातीचे जे 2 प्रश्न होते ते खूप सोप्या पद्धतीचे होते, पण या प्रश्नामध्ये जर बघितलं तर या प्रश्नामध्ये पद दिलेले आहेत. आता एकाच पदांमध्ये आपल्याकडे 2 अक्षर दिलेले आहेत. तर नेमकं या पदांची रचना कशी झालेली आहे हे अगोदर आपण समजून घेऊया. आता याच्यामध्ये पहिल्या याच्यामध्ये दिलेले यू ई, त्याचबरोबर व्ही डी, त्याचबरोबर डब्ल्यू सी, एक्स बी आणि वाय ए अशी त्याची रचना झालेली आहे. आता त्या पदांमध्ये पहिले अक्षर नेमकं कोणता क्रम दर्शवतात ते आपण बघूया. पहिले अक्षर म्हणजे हे आपल्याला यू दिसते आणि त्याचबरोबर व्ही दिसते. यू कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो ही यू इथं आहे आणि व्ही इथं आहे, बरोबर आहे. त्याचबरोबर पुढे दिलेले डब्ल्यू, तर त्या पुढे आपल्याला डब्ल्यू पाहायला मिळतो. त्यानंतरच्या पदांमधलं पहिलं अक्षर आहे एक्स, त्यानंतर पुढे आपल्याला पाहायला मिळतो एक्स, बरोबर आहे. त्यानंतरचं पुढचं अक्षर आहे आपल्याकडे वाय, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो वाय. आता प्रत्येक पदांमधले सुरुवातीचे अक्षर जर आपण बघितले तर हे कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो चढत्या क्रमानुसार आलेले आपल्याकडे अक्षर आहेत. यू नंतर व्ही, व्ही नंतर डब्ल्यू, डब्ल्यू नंतर एक्स, एक्स नंतर वाय. आता वाय नंतर येणारा सुरुवातीचा अक्षर काय असेल विद्यार्थी मित्रांनो तर ते अक्षर असेल झड. म्हणजे जे उत्तर आपल्याकडे येणार आहे त्यामध्ये सुरुवातीचा अक्षर काय असणार आहे झड आपल्याकडे मिळालेलं आहे. आता प्रत्येक पदांमधले दुसरे अक्षर नेमकं कोणता क्रम दर्शवतात ते आपण पाहूया. जसं की सुरुवातीचे अक्षर आपल्याकडे चढता क्रम दर्शवलेले आहे. त्याचबरोबर आपण आता प्रत्येक पदांमध्ये दुसरे अक्षर नेमकं कोणता क्रम दर्शवतात ते आपण पाहूया. इथं दिलेल्या आपल्याकडे ई आणि डी. ई कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो ही ई इथं आहे, त्याचबरोबर डी पाठीमागे. आता पुढच्या पदामध्ये जर बघितलं तर सी आपल्याकडे दिलेले आहे. आता सी जर बघितलं तर पुन्हा पाठीमागे आपला क्रम येत आहे. त्याचबरोबर पुढच्या पदामध्ये दुसरे पद काय आपल्याकडे बी. आता बी जर बघितलं तर पुन्हा पाठीमागे आपली गाडी येत आहे. त्याचबरोबरच्या शेवटच्या पदांमध्ये दुसरे पद जर बघितले तर आपल्याकडे ए दिले. आता या प्रत्येक पदांमधले आपले दुसऱ्या स्थानावर येणारे जे अक्षर आहे त्यामध्ये जर बघितलं तर तो क्रम कसा आहे विद्यार्थी मित्रांनो उतरता क्रम आहे. कसा ई नंतर डी, डी नंतर सी, सी नंतर बी, बी नंतर ए असा उतरता क्रम आहे. आता याच्या नंतर येणारा अक्षर कुठला असेल विद्यार्थी मित्रांनो येणारा अक्षर असेल झड, बरोबर आहे. पुन्हा मालिका रिपीट येणार, बरोबर आहे. मग यानंतरचा दुसऱ्या स्थानावरचा येणारा अक्षर काय असेल विद्यार्थी मित्रांनो झड असेल. मग आता झड हा पर्याय आपल्याला पर्यायांमध्ये दिसते का बघा विद्यार्थी मित्रांनो यस. आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला झड हा पर्याय आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे प्रश्न क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे आपल्याला त्याची रचना नेमकं कशा प्रकारे झालेली आहे, त्याचा क्रम नेमका कशा प्रकारचा आहे याची सविस्तर आपल्याला काय करायचं त्याची माहिती घेऊन म्हणजे त्याचं सविस्तरपणे त्याचं वाचन करून त्याचा योग्य क्रम कोणता आहे त्याचे शोधल्यानंतरच आपल्याला त्याला उत्तराला आपल्याला शोधता येईल. त्यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा प्रश्न क्रमांक 4. बघा विद्यार्थी मित्रांनो
आतापर्यंत आपण 3 प्रश्न आपण बघितले, बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि सुरुवातीचे दोन प्रश्न बघितले तर ते खूप सोपे होते. जसं की आपल्याला कोणत्या एखादा गेम जर खेळायचा असेल, कोणताही खेळ खेळायचा असेल तर सुरुवातीचा टास्क कसा असते विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा असते, बरोबर आहे. नंतर जर आपण खेळत गेलो तर टास्क कसं होणार विद्यार्थी मित्रांनो, हार्ड होत जाणार. तसंच आपल्याला सुरुवातीला प्रश्न सोपे मिळत जाणार, त्याचबरोबर नंतरचे जर आपण प्रश्न बघितले तर ते नंतरचे प्रश्न कसे असतील, आपल्याला थोडं अवघड स्वरूपाचे असतील. तरी अवघड जरी असले तरी घाबरायची गरज नाही, तर आपण त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत. आता आपल्याकडे पुन्हा एकदा आपल्याकडे पदांची मालिका दिलेली आहे. आता पद काय दिलेली आहेत बघा, CXFUIRLO अशी सिरीज आपल्याकडे दिलेली आहे. नेमकं ही सिरीज आपल्याकडे कशा प्रकारची आहे हे आपण अभ्यासूया. आता बघूया प्रत्येक पदांमध्ये पहिले अक्षर नेमकं काय दर्शवते. सी कुठे आहे, हे सी च्या खाली अंडरलाईन केलेलं आहे. त्याचबरोबर एफ कुठे आहे, हे एक आहे. त्याचबरोबर आय जर कुठे आहे, हे एक आहे. त्याचबरोबर एल. आता जेवढे पण आपल्याकडे पद दिलेले होते तेवढ्या पदांमध्ये सुरुवातीचे जे अक्षर होते आपल्याकडे सी एफ आय एम हे जे अक्षर होते त्या अक्षरांच्या खाली आपण अंडरलाईन केलेले आहे. नेमकं यामध्ये कोणता क्रम लपलेला आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात आहे. आता यामध्ये सी आणि एफ मध्ये जर बघितलं तर यामध्ये 2 पद काढले गेलेले, बरोबर आहे. त्यानंतर एफ आणि आय मध्ये जर बघितलं तर पुन्हा 2 पदे आपल्याकडे काढले गेलेले. आता आय आणि के मध्ये जर एल मध्ये जर बघितलं तर पुन्हा 2 पदे काढले गेलेले, बरोबर आहे. आता एल नंतर येणारा अक्षर कसा असेल विद्यार्थी मित्रांनो, 2 आपल्याकडे काय अक्षर काढले गेलेले आणि त्याच्यानंतर 2 अक्षर आड नंतर येणारे जे अक्षर असेल ते आपल्याला मिळेल. म्हणजे एम आणि एन हे काढले गेलेले म्हणजे आपल्याकडे मिळणार ओ. पहिलं काय मिळालं विद्यार्थी मित्रांनो, ओ आपल्याला मिळालेलं आहे. ओ पर्याय याच्यामध्ये एकच दिसते, म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 1 याच्यासाठी योग्य असेल का नाही, पर्याय क्रमांक 3 त्याच्यासाठी योग्य असेल का नाही, मग पर्याय क्रमांक 4 त्याच्यासाठी योग्य असेल का नाही. मग जास्त फार काही विचार करत न बसता आपल्याकडे पर्याय क्रमांक 2 हे त्याच्यासाठी अचूक उत्तर दिलेलं आहे. तरी सुद्धा आपण पुढचं पद नेमकं कोणता क्रम दर्शवते ते आपण पाहूनच आपण उत्तराला सिलेक्ट करूया. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक्स यू, एक्स कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे एक्स इकडे आहे. त्याच्यानंतर यू, त्याच्यानंतर आर, त्याच्यानंतर ओ. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हे उतरत्या क्रमानुसार येऊले. उतरत्या क्रमानुसार जरी आले तरी त्यांच्यामध्ये किती अक्षर गाळले गेलेले विद्यार्थी मित्रांनो, एक्स आणि यू मध्ये जर बघितलं तर इथं आपल्याकडे 2 अक्षर गाळले गेलेले. त्याचबरोबर यू आणि आर मध्ये जर बघितलं तर एस टी हे 2 अक्षर गाळले गेलेले. आर आणि ओ मध्ये जर बघितलं तर पी आणि क्यू असे 2 अक्षर गाळले गेलेले. त्यानंतर क्यू नंतर येणारे जे अक्षर असेल, किती अक्षर गाळल्यानंतर आला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर ते असेल 2 अक्षर गाळल्यानंतर. तर हे 2 अक्षर एम आणि एन गाळले गेलेले, म्हणजे इथं येणार आपल्याला काय मिळणार, पुढचा अक्षर एल आपल्याकडे मिळणार आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 4 या प्रश्नाचं चूक उत्तर आपल्याकडे काय मिळालं आहे, ओएल. ओएल म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे प्रश्न क्रमांक 4 या प्रश्नाचं काय असेल विद्यार्थी मित्रांनो, तर अचूक उत्तर असेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आणि हा व्हिडिओ कसा वाटत असेल तर याची प्रतिक्रिया तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवायचं आहे. तुमच्या प्रतिक्रियामुळे पुढचा व्हिडिओ लवकरच आपल्यासाठी बनवला जाईल. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, तर प्रश्न क्रमांक 5 नेमकं कशा प्रकारचा आहे तर आपण पाहूया. आता प्रश्न क्रमांक 5 खूप सोपा आहे. आता सोपा म्हणण्यापेक्षा नेमकं कशा प्रकारचं आहे हे आपण अगोदर अभ्यासून घेऊया, या वाचन करून घेऊया, निरीक्षण करूया. एक्स टी, एक्स कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे एक्स इथं आहे, टी इथं आहे. त्याचबरोबर पी, पी कुठे आहे, हे इथं आहे. त्याचबरोबर एक्स टी पी, त्याचबरोबर एल, एल कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे इथं आहे. त्याचबरोबर एल च्या नंतर एच दिलेले आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, नेमकं यामध्ये कुठल्या प्रकारचा क्रम लपलेला आहे हे अगोदर आपण समजून घेऊया. का क्रम लक्षात घ्यायचा आहे, कारण आपल्याकडे जो प्रकार क्रमांक पहिला आहे काय, क्रमाने येणारे अक्षर गट, ज्याला आपण लेटर सिरीज असं म्हणतोय, आणि अक्षर मालिकाच्या आधारित असणारे हे जे प्रश्न आहेत नेमकं यामध्ये कोणता क्रम लपलेला आहे फक्त आपल्याला एवढंच शोधायचं. तर एक्स आणि टी मध्ये जर बघितलं तर इथं किती अक्षर गाळले गेलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, 3 अक्षर गाळले गेलेले, बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर उतरत्या क्रमानुसार गाडी येत आहे आपले, आणि 3 अक्षर आड पुढचा अक्षर आपल्याला मिळालेला, म्हणजे 3 अक्षर गाळून चौथा अक्षर जो आपल्याला मिळालेला आहे तो आपल्याला इथे तुम्हाला दिसतेच, बरोबर आहे. आता टी आणि पी मध्ये जर बघितलं तर क्यू आर एस, पुन्हा याच्यामध्ये 3 अक्षर गाळले गेलेले. आता त्याच्यानंतर जर बघितलं तर पी आणि एल मध्ये जर बघितलं तर एम एफ ओ हे पुन्हा 3 अक्षर गाळले गेलेले. त्यानंतर आड आपल्याकडे काय आलेलं आहे, अक्षर आपल्याकडे मिळाले.
आता एल आणि एच मध्ये जर बघितलं तर आय जे के असे आपल्याकडे यांच्यामध्ये सुद्धा 3 अक्षराचा क्रम आपल्याकडे लपलेला आहे. मग पुढचं जे येणारं अक्षर असेल ते कसं असेल, 3 अक्षर गाळून त्याच्यानंतर येणारं अक्षर आपलं उत्तर असेल. मग याच्या नंतर आपण 3 गाळूया, ई एफ जी. हे 3 अक्षर जर कटले तर आपलं जे येणारं अक्षर आहे ते काय असेल विद्यार्थी मित्रांनो, डी येणार आहे. बरोबर. आता डी हा पर्याय आपल्याला पर्यायांमध्ये दिसतोय का विद्यार्थी मित्रांनो? यस. तर प्रश्न क्रमांक 5 या प्रश्नाचं जो उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक 5 याला आपल्याला सॉल्व्ह करता येतोय. त्यानंतर आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 6. आता प्रश्न क्रमांक 6 फारसं विचार करण्याची गरज नाही. तर नेमकं विचार करण्याची गरज का नाही आणि या लेटर सिरीजचा वापर न करता सुद्धा आपल्याला हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. तर हा प्रश्न कशा प्रकारचा आहे तर याला आपण व्यवस्थित निरीक्षण करून घेऊया. ए ई आय ओ आणि प्रश्नार्थक चिन्ह दिलेलं आहे. आता जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो हे ए स्वल्पविराम ई स्वल्पविराम आय स्वल्पविराम ओ हे जर आपल्याकडे हे जर 4 अक्षर जर आपण बघितले तर हे अक्षर काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? इंग्रजी वर्णमालेतील काय विद्यार्थी मित्रांनो? स्वर आहे. मग इंग्रजी वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती आहेत? 5 आहेत हे आपल्याला माहित आहे. मग ए आहे आपल्याकडे, ई आहे, आय आहे, ओ आहे. मग राहिला काय असेल विद्यार्थी मित्रांनो? तर राहिला आपल्याकडे यू. बरोबर आहे. मग यू हा पर्याय आपल्याला पर्यायांमध्ये दिसतोय का बघा विद्यार्थी मित्रांनो? यस. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला यू पाहायला मिळते. बरोबर आहे. मग प्रश्न क्रमांक 6 या प्रश्नाचा जो उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हा प्रश्न खूप अवघड नव्हता पण खूप सोपा होता. ज्या विद्यार्थ्याला स्वर आणि व्यंजन आपल्याला इंग्रजी वर्णमालेचे कोणते हे जर पाठ झाले तर येणारे जे उत्तर आहेत आपल्याला सहजपणे आपल्याला शोधता येतील. त्यानंतर आपण लागेच पाहणार आहोत पुढचा प्रश्न. नेमकं प्रश्न क्रमांक 7 आपल्याकडे काय दिलेला आहे? खूप मजेदार प्रश्न आपल्याकडे एनएमएसच्या वर्गासाठी मॅथ्सच्या पेपरसाठी बनवले गेलेले, खूप मजेदार आणि खूप इंटरेस्टिंग. आता बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आतापर्यंत जेवढे आपण प्रश्न बघितलेले होते त्यापेक्षा थोडा हा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. का वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे? आतापर्यंत फक्त आपण अक्षरच पाहत आलेलो, बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपल्याकडे संख्या आणि अक्षर हे दोन्ही आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे. आता संख्या नेमकं कोणता क्रम दर्शवतात ते आपण बघूया. आता तुम्ही म्हणशाल की सर याच्यामध्ये क्रम हे नाव आपण पुन्हा पुन्हा रिपीट का देत आहोत? कारण प्रकरणाचं नाव आहे आपल्याकडे क्रमाने येणारे अक्षरगण. आता क्रमाने म्हणजे की नेमकं संख्याचा क्रम असेल किंवा अक्षराचा क्रम असेल ते आपण पाहूया. 3 5 7 11 याला मी बाजूला लिहितो विद्यार्थी मित्रांनो. 3 स्वल्पविराम 5 स्वल्पविराम 7 स्वल्पविराम 11 ह्या जर संख्या जर आपण बघितले तर ह्या संख्या कुठल्या प्रकारच्या संख्या असतील? ज्या विद्यार्थ्यांची संख्याचा अभ्यास केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना लक्षात येईल की हे 3 5 7 11 ह्या जर संख्या बघितलं तर ह्या संख्या मूळ संख्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. कुठल्या प्रकारच्या संख्या आहेत? मूळ संख्या आहेत. मग 3 च्या नंतर 5 5 च्या नंतर 7 7 च्या नंतर 11 11 च्या नंतर येणारी मूळ संख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो? 13. आता 13 आपल्याला पर्यायामध्ये दिसते का? यस. इथं पण 13 आहे, इथं पण 13 आहे. मग दोन्हीपैकी योग्य उत्तर कोणतं असेल? तर पर्याय क्रमांक 1 हे त्याच्यासाठी अचूक उत्तर आहे. आणि त्याच्यात योग्य आहे विद्यार्थी मित्रांनो? नाही. आणि पर्याय क्रमांक 4 सुद्धा योग्य आहे का? नाही. मग पर्याय 2 आणि 3 त्याच्यासाठी कोणतं योग्य आहे ते शोधण्यासाठी आपल्याला दुसऱ्या स्थानावर येणारे जे अक्षर आहेत प्रत्येक पदांमध्ये तो कोणता क्रम दर्शवतात ते आपण पाहूया. ए सी. आता ए च्या खाली मी अंडरलाईन करतो, त्याचबरोबर सी च्या खाली अंडरलाईन करतो. याच्यामध्ये जर बघितलं तर एक अक्षर आड आपल्याकडे अक्षर मिळालेलं आहे म्हणजे एक अक्षर गाळले गेलेले आहे. त्याचबरोबर ई सी च्या नंतर ई जर बघितलं तर पुन्हा आपल्याकडे एक अक्षर आपल्याकडे इथं गाळले गेलेले आहे. त्यानंतर जर बघितलं तर जी कुठे आहे? ही इथं आहे विद्यार्थी मित्रांनो. जी ला जर बघितलं तर इथं आपल्याकडे एक अक्षर गाळलं गेलं. आता जी च्या नंतर किती अक्षर गाळलं गेलेलं असेल? हे अक्षर जर गाळलं गेलेलं असेल तर आपल्याकडे काय मिळणार विद्यार्थी मित्रांनो? आय मिळणार. बरोबर आहे. तर 13 आय हा पर्याय आपल्याला पर्यायांमध्ये दिसते का बघा विद्यार्थी मित्रांनो? यस. पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय की 13 आय हा पर्याय आपल्याला दिसतोय. मग प्रश्न क्रमांक 7 या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? तर पर्याय क्रमांक 3 हे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. तर नेमकं प्रश्न क्रमांक 8 आपल्याकडे कशा प्रकारचं दिलेलं आहे हे आपण पाहूया.
आता प्रश्न क्रमांक 8 मध्ये आपल्याकडे दोनच पद दिलेले आहेत, पण दोन पदांमध्ये 3 अक्षरांचा क्रम आपल्याकडे दिलेला आहे. मग ती 3 अक्षर नेमकं कुठल्या प्रकारचा क्रम दर्शवतात ते आपण पाहूया. आता A D G दिलेले. आता A च्या खाली पण अंडरलाईन करूया, D च्या खाली पण अंडरलाईन करूया आणि G च्या खाली पण अंडरलाईन करूया. आता A आणि D मध्ये जर बघितलं तर 2 अक्षर गाळले गेले. आता D आणि G मध्ये जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो 2 अक्षर गाळले गेले. म्हणजे यांच्यामध्ये 2चा क्रम आणि याच्यामध्ये 2चा क्रम असा आपल्याला मिळालेला आहे. आता G च्या नंतर जर बघितलं तर नंतरच्या पदाची जी सुरुवात झालेली आहे ते लागलीच म्हणजे अक्षराला धरून लागलीच पाठोपाठ झालेली आहे. आता याच्या नंतर K च्या नंतर N दिलेलं आहे. आता या पदांमध्ये कोणता क्रम लपलेला आहे बघा. इथं पण 2 अक्षर गाळले गेले, इथं पण 2 अक्षर गाळले गेले. म्हणजे याच्या आणि K मध्ये जर बघितलं तर 2 अक्षर वगळले गेले आणि K आणि N मध्ये जर बघितलं तर पुन्हा 2 अक्षर गाळले गेले. आता G संपल्यानंतर लागली जसं सुरुवात झाली तसं N संपल्यानंतर सुरुवात कशापासून होईल विद्यार्थी मित्रांनो? O पासून होईल. बरोबर आहे. O नंतरचा क्रम काय? 2 अक्षर गाळायचं, हे अक्षर लिहायचे, O R लिहिले. आता R च्या नंतर पुन्हा 2 अक्षर गाळूया, त्याच्यानंतर येणारा अक्षर आपल्याला लिहायचे इथं. जसं की आपल्याकडे O R U हा आपल्याकडे पर्याय दिसतो. पर्यायामध्ये O R U आहे का? यस. पर्याय क्रमांक 1 मध्येच आपल्याला पाहायला मिळतोय O R U. बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8 या प्रश्नाचं जो उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक 8 आपल्याला काय करता येतो विद्यार्थी मित्रांनो? तर सॉल्व्ह करता येतोय. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 9. आता हा प्रश्न क्रमांक 9 नेमका कशा प्रकारचा आहे आणि यांचा क्रम नेमका कुठल्या प्रकारचा आहे तर याला आपण सविस्तर मध्ये आपण पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, OKR कोणता क्रम दर्शवतात ते अगोदर आपण पाहूया. O इथं आहे, K पाठीमागे आला आणि पुन्हा R पुढे गेला. आता तुम्हाला लक्षात येईल प्रश्न पडला असेल की एक अक्षर पुढे म्हणजे मागे आलेलं आहे आणि एक अक्षर पुन्हा पुढे आलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर मागे आलेलं अक्षर किती अक्षर गाळून आलेलं आहे हे आपण अगोदर बघूया. O आणि K मध्ये जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो 3 अक्षर आपल्याकडे अगोदर गाळले गेलेले आहे. आता किती अक्षर पुढे जाईल ते बघूया. आता K पासून जर R करून गेलेली आहे गाडी म्हणजे 1 2 3 4 5 6. जर समोर जर बघितलं तर 3 अक्षर गाळले गेले. आता नंतर जर बघितलं तर 6 अक्षर गाळले गेले. किती विद्यार्थी मित्रांनो? 6 अक्षर गाळले गेले. म्हणजे पहिल्या याच्यामधला क्रम आपल्याला असं मिळालेला आहे. जर सुरुवातीला O आणि K मध्ये जर बघितलं तर 3 चा अंतर आहे. आता K आणि R मध्ये जर बघितलं तर 6 चा फरक आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर आहे. आता WSZ नेमकं कोणता क्रम दर्शवतात ते बघूया. तर त्याच्यासाठी आपण थोडं याला करूया. बघा आता WSZ, W कुठे आहे? हे W च्या खाली अंडरलाईन करतोय, त्याचबरोबर S च्या खाली मी अंडरलाईन करतोय, त्याचबरोबर मी Z च्या खाली अंडरलाईन करतोय. आता W आणि S मध्ये कोणता क्रम लपलेला आहे, किती अक्षर गाळले गेलेले आहेत ते अगोदर आपण बघूया. 1 2 3. सुरुवातीला याच्यामध्ये जरी बघितलं तर सुरुवातीला 3 अक्षर गाळून नंतर आपल्याकडे अक्षर आलेलं आहे. आता W पासून S पर्यंत जर बघितलं तर इथं सुद्धा 3 अक्षर गाळले गेले. आता S पासून तर Z पर्यंत आपण बघूया. S पासून तर Z पर्यंत किती अक्षर गाळले गेले आहेत? 1 2 3 4 5 6 अक्षर गाळले गेले. S पासून Z पर्यंत 6 अक्षर. म्हणजे इथं जो क्रम आपल्याला पाहायला मिळतो ते पुढच्या पदांमधल्या अक्षरामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. आता तिसरा आपल्याकडे दिलेला आहे KGM. आता यांच्यामध्ये सुद्धा हाच क्रम लपलेला आहे तर तो आपण पाहूया. K कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो? K, त्याच्यानंतर G, त्याच्यानंतर M. आता K पासून तर G पर्यंत किती अक्षर वगळले गेलेले आहेत ते अगोदर आपण पाहूया. 1 2 3. अशा आपल्याकडे K पासून तर G पर्यंत जर बघितलं तर 3 अक्षर गाळले गेलेले आहेत. बरोबर आहे. आता G पासून तर N पर्यंत बघा. G कुठे आहे? इथं. N कुठे आहे? तिथं. मग किती अक्षर गाळले गेलेले आहेत? 1 2 3 4 5 6. किती अक्षर गाळले गेलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो? 6 अक्षर गाळले गेलेले आहेत. मग नंतरच्या पदामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर 3 6 3 6 3 6 असा क्रम मिळतोय. तर मग उत्तरामध्ये सुद्धा कोणता क्रम मिळाला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? 3 6 वाला आपल्याला क्रम मिळाला पाहिजे. मग पर्यायांचा आपण विचार करूया नेमकं कोणत्या प्रकारचा क्रम आहे? LIT. तर सगळ्यात अगोदर आपण जे समीकरण लिहिलेलं आहे याला रफ करूया. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, यस ओके.
आता LIP, L कुठे आहे? ही इथं आहे. एकच मिनिट. LIP. आता L आणि I मध्ये जर बघितलं तर 2 चा क्रम आहे सुरुवातीच्या याच्यामध्ये. क्रम कितीचा पाहिजे? 3 चा पाहिजे. मग पर्याय क्रमांक 1 त्याच्यासाठी योग्य आहे का? नाही. मग पर्याय क्रमांक 2 चा आपण विचार करूया. MIP. M कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो? हे इथं आहे M. आणि I कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो? इथं आहे. आता M आणि I मध्ये किती अक्षर वगळले गेलेले आहे बघा? 1 2 3. मग M आणि I मध्ये जर बघितलं तर 3 अक्षर आपल्याकडे वगळले गेलेले आहेत. आता I पासून तर P पर्यंत आपण पाहूया. I पासून तर P पर्यंत 1 2 3 4 5 6. नंतर आपल्याकडे P मिळालेले आहे. म्हणजे I नंतर जर बघितलं IP मधलं अंतर तर आपल्याकडे 6 मिळेल. म्हणजे नंतरचा येणारा क्रम आपल्याकडे 3 6 3 6 3 6 मिळालेला आहे. मग MI याच्यामध्ये 3 चा अंतर आहे आणि IP याच्यामध्ये 6 चा अंतर. मग या 9व्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? तर पर्याय क्रमांक 2 हे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. त्यानंतर आजच्या सिरीज मधला आजची जी संघर्ष सिरीज पार्ट 1 चा जो व्हिडिओ आहे त्या सिरीज मधला शेवटचा हा प्रश्न आपल्याकडे आहे. तर शेवटचा प्रश्न संपवण्याच्या अगोदर मी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना करतोय की असेच जर तुम्हाला व्हिडिओ मध्ये सविस्तर प्रश्न जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करायला मात्र विसरू नका. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही याची प्रतिक्रिया तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये द्यायची आहे की जेणेकरून तुमच्या त्या प्रतिक्रियेमुळे लवकरच तुमच्या वर्गाचे आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवले जातील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सिरीज मधला पार्ट 1 चा जी संघर्ष सिरीज वर्ग 8 साठी बनवली गेलेली होती त्यामधला शेवटचा प्रश्न क्रमांक 10. नेमकं या 9व्या प्रश्नांमध्ये कोणता क्रम लावलेला आहे तो आपण बघूया. सगळ्यात अगोदर प्रत्येक कॉलम मधले पहिले अक्षर आपण पाहूया. C C च्या खाली अंडरलाईन करतोय, त्याबरोबर F च्या खाली अंडरलाईन करतोय, त्याचबरोबर I च्या खाली पण अंडरलाईन, त्याचबरोबर L च्या खाली सुद्धा आपण अंडरलाईन करूया. आता याच्यामध्ये जर बघितलं तर C आणि F मध्ये जर बघितलं तर 2 अक्षर काढले गेले, बरोबर आहे. आता F आणि I मध्ये जर बघितलं तर पुन्हा 2 अक्षर काढले गेले, बरोबर आहे. आता I आणि L मध्ये जर बघितलं तर J K असे पुन्हा 2 अक्षर काढले गेले. आता I आणि L मध्ये L झालं. आता नंतरचे येणारे जे अक्षर आहे ते कसं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर हे 2 अक्षर काढले गेलेले आहेत. म्हणजे पहिला आपल्याला मिळणार आहे पहिल्या स्थानावरचं O आपल्याला अक्षर मिळणार आहे. O पर्यायामध्ये दिलेलं आहे काय? यस. आपल्याकडे इथं सुद्धा O आहे आणि याच्यामध्ये सुद्धा O पाहायला मिळेल. मग पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 चा विचार करणं बंद करा. पर्याय 1 आणि पर्याय 3 चा विचार करायचा आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, नेमकं दुसऱ्या स्थानावरची येणारे जे संख्या आहे ते कोणता क्रम दर्शवतात? 1 4 9 16. तर मी इथं संख्या लिहून देतो सगळ्यात अगोदर 1 2 3 4 5 6 7 8. इथं 25 25 दिलेलं आहे म्हणजे 25 पर्यंत आपण लिहूया. 8 9 10 11 12 13 14, त्याचबरोबर 15 16 17 18 19 20 21 22 23 आणि 24, त्याचबरोबर 25. अशा प्रकारे 25 पर्यंत आपण संख्या लिहिली आहे. आता 1 आणि 4 मी त्याला गोल करतो विद्यार्थी मित्रांनो. 1 आणि 4 मध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये इथे लिहितो 1 आणि 4 मध्ये जर बघितलं तर 2 आपल्याकडे संख्या काढली गेली. आता 4 च्या नंतर काय विद्यार्थी मित्रांनो? 9. 4 च्या नंतर 9 ला मी अंडरलाईन करतो. 9 ला गेलो. किती अंक काढले गेले? 1 2 3 4. आता 4 आणि 9 मध्ये जर बघितलं तर 4 अंक काढले गेले. आता 9 नंतर आपल्याकडे 16 16 दिसते, 20 16 आपल्याकडे दिसते, बरोबर आहे. आता 9 आणि 16 मध्ये किती अंक काढले गेले बघूया. 1 2 3 4 5 6. आता 9 आणि 16 मध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये 6 अंक काढले गेले. आता याच्यामध्ये जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो इथे 2 दिसते, इथे 4 दिसते, इथे 6 दिसते. म्हणजे आता 2 2 चा क्रम आपल्याकडे वाढवला गेला. 2 नंतर 4 4 नंतर 6 6 नंतर काय आला? 8. मग 8 अंक आपल्याला काढून 9व्या 8 अंक आपल्याला 8 संख्या आपल्याकडे काढून 9व्या स्थानावर येणारी संख्या आपल्याला बघायची. 1 2 3 4 5 6 7 8. 9व्या स्थानावर येणारी संख्या आपल्याकडे आहे 25. मग इथे लिहूया आपण 25. आता 2 पर्यायांचा विचार करायचा होता आपल्याकडे. पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याकडे O दिलेला आहे पण 25 आहे काय?
नाही. मग पर्याय क्रमांक 1 त्याच्यासाठी योग्य आहे काय? नाही. मग पर्याय 1 योग्य नाही, पर्याय 2 योग्य नाही, पर्याय 4 योग्य नाही. मग 0.25 आपल्याकडे मिळतात. मग पर्याय 3 हे प्रश्न क्रमांक 10 या प्रश्नासाठी अचूक उत्तर असेल. अशा प्रकारे आपण आजची जी सिरीज होती त्या सिरीज मध्ये आतापर्यंत जर आपण बघितलं तर प्रश्न क्रमांक पहिला पासून प्रश्न क्रमांक 10व्या पर्यंत आपण बुद्धिमत्तेचे जे प्रश्न होते अक्षर मालिकेवरील प्रश्न ते आपण 10 प्रश्न आपण आजच्या सिरीज मध्ये बघितले आणि ही सिरीज तुमच्यासाठीच आहे जी की तयारी 90 पैकी 90 गुण मिळवण्यासाठी. आता तुम्हाला पण 90 पैकी 90 गुण जर मिळवायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमचे जेवढेही मित्र मैत्रिणी असतील अशा विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्हाला कळवायचं. आता आजचा व्हिडिओ आपल्याकडे पार्ट 1 चा होता. आता पुढचा व्हिडिओ असणार आहे पार्ट 2 चा. हे आम्ही तुमच्यासाठी लवकरच घेऊ. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.